समृद्ध जीवन समालक महेश मोतेवार याच्या ड्रायव्हरनं झी मीडियाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे। उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलाय। समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी मोतेवार पोलीस कोठडीत आहे। काल रात्री त्याला छातीत दुखायला लागल्यानं उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। याचं वार्तांकन करायला गेलेले झी 24 तासचे प्रतिनिधी महेश पोद्दार यांच्याशी मोतेवारच्या कुटुंबियांनी अरेरावी केली। शानूर काझी नावाच्या ड्रायव्हरनं त्यांना धक्काबुक्कीही केली। कॅमेरा हिसकावून घेण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला। ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलंय। घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या मोतेवारचा ड्रायव्हर आणि बाऊसर मोतेवार स्वतः एका मीडिया हाऊसचा मालकही आहे। असं असताना एका घटनेचं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना का अडवण्यात येते असा प्रश्नही इथे उपस्थित होतोय। आणि ह्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी येते, बघूया काय आहे ती बातमी। मोतेवारसाठी सोलापुरात खास सरबराई करण्यात येते। व्हेंटिलेटर मशीनची देखील सोय त्याच्यासाठी करण्यात येते। याआधी सोलापुरामध्ये व्हेंटिलेटर अभावी 3 जणांचा बळी गेला होता आणि मोतेवार सोलापूर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार घेत असल्याचं समजतंय। आणि खास महेश मोतेवारसाठी व्हेंटिलेटरची सोय करण्यात आलेली आहे। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून। संजय, खास महेश मोतेवारसाठी व्हेंटिलेटरची सोय करण्यात येते। यापूर्वी देखील व्हेंटिलेटर नसल्यामुळे 3 जणांचा बळी गेला होता। ही एकूणच बघितलं गेलं तर सरबराई मोतेवारची करण्यात येते, काय सांगाल? नक्कीच मत की जसे मोतेवार सोलापूरला असं कळल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्या डॉक्टरांनी खूप पळापळी केली आणि त्यांनी येईतोपर्यंत सगळ्या पेशंटला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी मोकळा वॉर्ड केला। आपत्कालीन जो वॉर्ड असतो जिथे तपासणी केली जाते गुन्हेगारांची, तिथे सगळा वॉर्ड मोकळा केला आणि त्याच्यासाठी खास सरबराई सगळ्या सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधल्या लोकांच्या डॉक्टरांनी केलेली आहे। मात्र मोतेवारसाठी इतकी सरबराई कशासाठी? नक्कीच ह्या 420 हा आरोपी असताना सुद्धा गरिबांचे पैसे हा लुटणारा हा मोतेवार याच्या पैशासमोर सुद्धा ही डॉक्टर मंडळी बळी पडतात असं दिसतंय। आणि त्याच्यासाठी ते साधारण 8 दिवसापूर्वी व्हेंटिलेटर नसल्यामुळे 3घांचा मृत्यू झालेला होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्याची बातमी झी 24 तासनं पण केलेली होती। विचार होतो डॉक्टरांना की व्हेंटिलेटर मशीन नाही तर रुग्ण मरतायत, तर त्यांच्याकडे त्यावेळेस पैसे नाहीत असं सांगायचे डॉक्टर। पण अचानक आज मोतेवार येत आहेत आणि त्यांना अजून ऍडमिट करायचं आहे त्यांना, तर त्याच्या अगोदरच व्हेंटिलेटर मशीन नवीन आणली जाते तिथे बसवली जाते। याचा अर्थ सगळ्याला समजून येतोय की नेमका त्याच्या पैशामुळे डॉक्टर सुद्धा त्याच्या बाजूने दिसत आहेत एकंदरीत। बरोबर, डॉक्टर सुद्धा त्यांच्या बाजूने दिसतात। मात्र संजय, एक महत्त्वाचा प्रश्न ह्या संदर्भात काही प्रतिक्रिया डॉक्टरकडनं मिळालेली आहे का व्हेंटिलेटर मागवण्यात आलंय किंवा तो पोहोचण्याच्या आधीच व्हेंटिलेटर कसं मागवलंय? मधुरा, तिथे सगळ्या समृद्ध जीवनचे म्हणजे मोतेवारांची 25 मंडळी तिथे उभारलेली आहेत। डॉक्टर रिपोर्टरना काही बोलत नाहीत। डॉक्टर आणि माध्यमांना काय त्याचं कव्हरेज करण्याकरता तसं अडवलं जातं आणि त्यांना थेट आतमध्ये जाऊ देत नाहीयेत। एकूणच माध्यमांना त्यांनी अडवलेलं आहे। धन्यवाद संजय, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की मोतेवारला आता सोलापूरमध्ये हलवण्यात येत आहे आणि त्यासाठी खास व्हेंटिलेटरची सोय सोलापुरातल्या या हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे। काही दिवसांपूर्वी 3 जणांचा व्हेंटिलेटर नसल्यामुळे बळी गेला होता आणि आज खास मोतेवारची सरबराई करण्यात येत असल्याचंच पाहायला मिळत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।